नमस्कार, मी मनीषा. स्वागत आहे तुमचं आजच्या व्लॉगमध्ये. तर मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की आता स्वरूप आणि स्वरूपचे पप्पा गावी चाललेले आहे यात्रेसाठी आणि स्वरूप एवढा खुश आहे कारण का ट्रेनने ट्रॅव्हलिंग करायचं आहे आणि गावी जायचं आहे. तर बघा मी गावची यात्रा कशी आहे ती तुम्हाला दाखवते. तर इथे आहे ना स्वरूप रात्रीच झोपला होता, त्यामुळे आहे ना तो दुसऱ्या दिवशी केला होता. 2 दिवस यात्रा असते, तर दर्शन केलं आणि हे बघा गावी आहे ना खूप असे स्टॉल लागलेले असतात खेळण्याचे आणि असे छान-छान त्यांनी खेळणी घेतली होती. श्रीषासाठी देखील काही खेळणी घेतलीत. मी देखील तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवते. आणि आज आहे ना एवढा खुश होता कारण की ना हे सगळे गेम तो आहे ना त्याच्या भावंडाबरोबर खेळणार होता. त्यामुळे एवढे मुलं एन्जॉय करतात ना, तर खरंच हे 2-3 दिवस गावी गेला होता, पण एवढा त्यांनी फुल धमाल केला होता. ए स्वरूप ओढू नको तसं रडच्या काय खाली उठ उठ उड्यावर. आता गावी जाण्याचं अजून एक खास कारण म्हणजे ना स्वरूपला स्विमिंग शिकायची होती. बऱ्याच दिवसापासून बोलत होता की मम्मा मला स्विमिंग क्लासला लाव, पण म्हटलं आता गावी गेल्यावरती आहे ना विहिरीमध्ये पोहण्याची मज्जा काय वेगळीच असते आणि ते ही स्विमिंग जर पप्पा शिकत असेल तर मग काही टेन्शनच नाही. एकदम फुल कॉन्फिडेंटली तो एकदम विहिरीमध्ये स्विमिंग करत होता आणि खरंच त्याला खूप छान मज्जा वाटली. तर असेच ह्याच्या पुढचे नेक्स्ट व्लॉग देखील येणार आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून सपोर्ट करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्यास धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि फ्रेश व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.